आजचा सोमवार खूप खास आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्की होईल. सोमवार हा फक्त आठवड्याचा दिवस नाही, हा दिवस श्रद्धा, उपासना आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस मानला जातो. स्वामी समर्थ म्हणायचे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." जो भक्त मनापासून स्वामींचा नामस्मरण करतो, त्याच्या जीवनात हळूहळू चमत्कार घडायला सुरुवात होते. एकदा एक गरीब कुटुंब अडचणीत होतं. घरात पैशाची कमतरता, आजारपण आणि सतत चिंता. त्या घरातील एका महिलेला कोणीतरी सांगितलं, "सोमवारी स्वामी समर्थांचा जप करा." तिने श्रद्धेने प्रत्येक सोमवार दिवा लावला, जय स्वामी समर्थ जप केला, मनापासून प्रार्थना केली. पहिल्या आठवड्यात काही फरक जाणवला नाही, पण तिने हार मानली नाही. 3-4 सोमवारनंतर हळूहळू बदल दिसायला लागले. घरात शांती आली, पैशाची परिस्थिती सुधारली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत झालं. सोमवारचा गुप्त उपाय. जर तुम्हाला ही स्वामींची कृपा हवी असेल तर हा सोपा उपाय करा. सकाळी अंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर बसा. एक दिवा लावा. 21 वेळा जय स्वामी समर्थ म्हणा. तुमची इच्छा मनात सांगा. महत्त्वाचं, हे सर्व पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. सोमवारचे महत्त्व. सोमवार मन शांत करतो, नकारात्मक विचार दूर होतात, स्वामींची ऊर्जा आपल्याला मार्ग दाखवते. हा दिवस नवीन सुरुवात करण्याची सर्वोत्तम आहे. सत्य चमत्कार कथा. एक गावात एक साधं कुटुंब राहत होतं. घरात आई, वडील आणि 2 मुलं. पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती. वडिलांची नोकरी गेली होती, घरात पैशांची खूप कमतरता होती आणि सतत तणावाचं वातावरण होतं. त्या घरातील आई खूप भक्त होती, पण इतक्या अडचणीमुळे तिचाही विश्वास डळमळायला लागला. एक दिवस तिच्या शेजारणीनं तिला सांगितलं, "तू सोमवारपासून स्वामी समर्थांचा जप सुरू कर." ती महिला सुरुवातीला थोडी शंका घेऊनच तयार झाली, पण तिने ठरवलं, एकदा प्रयत्न करून बघूया. पहिला सोमवार. ती सकाळी लवकर उठली, घर साफ केलं, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि 21 वेळा जय स्वामी समर्थ म्हटलं. त्या दिवशी काही खास घडलं नाही. दुसरा सोमवार. तिने पुन्हा तेच केलं. यावेळेस तिच्या मनात थोडा विश्वास वाढला. तिसरा सोमवार. घरात अचानक एक चांगली बातमी आली. तिच्या नवऱ्याला एक छोटी नोकरी मिळाली. तिला आश्चर्य वाटलं, पण तिने जप चालूच ठेवला. चौथा आणि 5वा सोमवार. घरात हळूहळू शांतता वाढली, भांडण कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा परत आली. काही महिन्यानंतर त्यांची परिस्थिती पूर्ण बदलली. नोकरी स्थिर झाली, पैशांची अडचण कमी झाली आणि घरात आनंद परत आला. ती महिला नेहमी म्हणायची, "हा सगळा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे." सोमवारचा गुप्त उपाय. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर हा उपाय नक्की करा. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा. एक दिवा लावा. जप 21, 51 किंवा 108 वेळा म्हणा, जय स्वामी समर्थ. जप करताना मन शांत ठेवा. फक्त स्वामींचा विचार करा. प्रार्थना. तुमची इच्छा स्पष्टपणे सांगा, पण त्यात लोभ नसावा आणि नेहमी जे योग्य आहे तेच होऊ दे असा. स्वामी समर्थांचा संदेश. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हा फक्त वाक्य नाही, हा प्रत्येक भक्तांसाठी आशा आणि शक्तीचा आधार आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा, कारण कदाचित कुणाचं जीवन बदलू शकतं.